अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर. टाळ घोष कानी येती, ध्यानी विठ्ठलाची मूर्ती. पांडुरंगी नाह लेहो, चंद्रभागा नीर. जय हरी विठ्ठल. मंडळी, आज आपण सफर करणार आहोत सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी या गावापासून 50 किलोमीटरवर असलेल्या दक्षिण भारतातील एका प्राचीन तीर्थक्षेत्राची. या नगरीला पंढरपूर, पंढरी, पांडुरंगपूर, पंढरीपूर, पंडरंगे, पांडरंगपल्ली अशा विविध नावाने आपण ओळखतो. तर हे आहे महाराष्ट्राचं आद्य आणि पवित्र तीर्थक्षेत्र पंढरपूर. पंढरपूर म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते विठुमाऊलींचं लोभसवाण रूप. वी म्हणजे ज्ञान, ठोबा म्हणजे आकार, ज्ञानाचा आकार किंवा ज्ञानांची मूर्ती म्हणजे विठोबा, असं संत तुकोबारायांनी विठोबा या शब्दाची उत्पत्ती आपल्या एका अभंगात अत्यंत सोप्या भाषेत केलेली आहे. त्या सावळ्या विठ्ठलाच्या मंदिराच्या पायरीला स्पर्श करणं यासाठी सुद्धा भाग्य लागतं. पुंडलिकाच्या काळात विटेवर पूर्वमुखी पांडुरंग आणि समोर भीमा नदीच्या पात्रात पश्चिमाभिमुखी हरिमूर्ती होती. हे मंदिर वाहून गेलं आहे, पण त्याचा प्रचंड मोठा चौथरा शिल्लक आहे. त्याला चौफाळा म्हणतात. हरी ही तीर्थदेवता आणि विठ्ठल ही क्षेत्रदेवता. दीक्षा मंत्रातही रामकृष्ण हरी असा 3 देवतांचा उल्लेख येतो. आणि आता पंढरपूर म्हटलं की चंद्रभागेचं महत्त्व तर अनन्य साधारण असंच आहे. भीमाशंकरावर उगम पावलेली भीमा, भिवरा, इंद्रायणी, भामा यांना पोटात घेत पंढरपुराजवळ येते ती चंद्रभागा. रेल्वे पूल ते विष्णुपद या 5 किलोमीटर अंतरामध्ये ती 3 वेळा अर्धवर्तुळाकार होते, म्हणून तिला चंद्रभागा या नावाने संबोधलं जातं. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा, अशी या तीर्थस्नानाची ख्याती आहे. भाविक पंढरीत पाऊल ठेवताच प्रथम चंद्रभागेत स्नान करून पावन होतात. विठुरायाचं मंदिर हे गावाच्या मध्यावर उंच भागी पूर्वाभिमुख आहे. त्याची पूर्व पश्चिम लांबी 350 फूट असून दक्षिणोत्तर रुंदी 170 फूट आहे. पूर्वद्वाराला महाद्वार अथवा नामदेव दरवाजा असं म्हणतात. या दरवाजाच्या पहिल्या पायरीला नामदेवाची पायरी म्हणून ओळखतात. त्याने इथे समाधी घेतली म्हणून हे नाव त्या पायरीला दिलं गेलं आहे. लोक या पायरीला पाय न लावता पुढे जातात. या पायरीसमोर उजव्या बाजूच्या घराच्या कोपऱ्यात संत चोखामेळा यांची समाधी आहे. तसंच सोळखांबी मंडपातील एक खांब सोन्या चांदीने मढवलेला असून त्यावर छोटी विष्णुमूर्ती आहे. इथे पूर्वी गरुड स्तंभ होता असं सांगतात. या खांबाला मिठी घालून मग भाविक पुढे जातात. यानंतर चौखांबी मंडप आहे आणि तिथे उत्तरेस देवांचं शेजघर आहे. नंतरची चौरस जागा कमान नावाची असून त्यानंतर गर्भागार आहे आणि तिथे सिंहासनावरील विटेवर पांडुरंगाची दगडी मूर्ती विराजमान झालीय. हा विठोबा युगे 28 विटेवरी उभा, पण कोणाच्या सांगण्यावरून आहे आणि त्याच्या पंढरपुरातील मुक्कामाच्या विषयी थोडं जाणून घेऊया. सुमारे 28 युगांपूर्वी श्रीकृष्ण रुसून गेलेल्या आपल्या रुक्मिणीला शोधण्यासाठी द्वारकेतून दिंडीर वनात आले होते. त्याचवेळी भगवंतांना भक्त पुंडलिकाची आठवण झाली. ते त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या आश्रमात आले. तेव्हा भक्त पुंडलिक पाठमोरे बसून आई वडिलांची सेवा करीत होते. भगवंतांचं तेज 10 दिशांना पसरलं. भक्त पुंडलिकाने मागे वळून पाहिलं तर साक्षात भगवंत श्रीकृष्ण त्यांच्या दारी उभे होते. श्रीकृष्णाने पुंडलिकाला हाक मारली, सख्या पुंडलिका, मी तुला भेटावयास आलो आहे. श्रीकृष्णाला पाहून भक्त पुंडलिकाला आनंद झाला. देवाच्या स्वागताला उठलो तर आई वडिलांच्या सेवेत व्यत्यय आला असता आणि नाही गेलो तर देवाला अपमान वाटला असता. म्हणूनच पुंडलिकाने जवळच असलेले वीट देवापुढे भिरकावत म्हटलं, देवा, काही काळ या विटेवर उभा राहा. आई वडिलांची सेवा पूर्ण करून आलोच.
आई वडिलांची सेवा पूर्ण करून पुंडलिक हात जोडून कृष्णाजवळ आला आणि भगवंताच्या पायांना आलिंगन देत म्हटलं, देवा, माझ्यामुळे तुला ताटकळत उभं राहावं लागलं ना, माझं चुकलं, मला क्षमा कर. श्रीकृष्ण म्हणाले, पुंडलिका, आई वडिलांची सेवा ही ईश्वर सेवेपेक्षा मोठी असते. ती सेवा सोडून तू माझी सेवा करायला आला असतास तर मी निश्चित रागवलो असतो. पण तुझ्या मातृपितृभक्तीने मी प्रसन्न झालो आहे. त्यामुळे माझ्या भेटीला येण्याआधी सर्व भक्त तुझे स्मरण करून मगच माझं दर्शन घेतील. भक्त पुंडलिकाच्या आग्रहास्तव भगवंताने पंढरपूरचा मुक्काम स्वीकारला आणि भक्त पुंडलिकाला देखील मंदिराच्या वाटेवर नावासकट सन्मान मिळाला. त्यामुळे म्हणतात ना, पुंडलिका भेटी परब्रह्म आलेगा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. आता भक्त पुंडलिक आणि विठुरायाच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर दर्शन घेऊया श्री रुक्मिणी मातेचं. रुक्मिणी मातेचं मंदिर श्री विठ्ठल मंदिराच्या उत्तर बाजूला आहे. या मंदिराचं सभामंडप, मुख्य मंडप, मध्यगृह, गाभारा असे 4 भाग आहेत. मध्यगृहाच्या उत्तरेकडील बाजूला एक खोली आहे. हे रुक्मिणी मातेचं शेजघर आहे. आत चांदीचा पलंग, गाद्या आणि मखमली बिछाना आहे. गाभाऱ्याच्या समोरच उंच चौथरा आहे. त्यावर अत्यंत रेखीव रुक्मिणी मातेची पूर्वाभिमुख मूर्ती आहे. देवीचे हात विठ्ठलाप्रमाणे कटीवर आहेत. रोज देवीला सौभाग्यालंकार घालून वस्त्र नेसवून सजवतात. ठसठशीत कुंकवाचा मळवट भरतात. अत्यंत प्रसन्न मुद्रा असलेली श्री रुक्मिणी मातेची मुद्रा पाहताच भाविक भक्त भक्तियुक्त अंतःकरणाने तिचं दर्शन घेतात. जसं विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेण्यासाठी भाविक आतुर असतात, तसंच वारीसाठी चातकासारखी वाट बघणारा वारकरी हा वेगळा. आषाढाची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची. हरिमय झालेले असंख्य वारकरी संपूर्ण महाराष्ट्रातून गावोगावच्या देवस्थानच्या दिंड्या 15 ते 20 दिवसांचा पायी प्रवास करून पंढरपुरात भगवान श्री विठ्ठलाच्या दर्शनास येतात आणि वारीचा हा अनुपम सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो. असं सांगितलं जातं, पूर्वी प्रवासाची साधनं फारशी नव्हती. संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील दिंड्यातील वारीला जात होते. त्यामुळे ही प्रथा किती जुनी आहे याचा आपल्याला अंदाज करता येणार नाही. पंढरपूरच्या एकूण 4 यात्रा म्हणजे वाऱ्या आहेत. पहिली, चैत्री यात्रा. चैत्र महिना हा नवीन वर्षातील पहिला महिना. पंढरपुरात चैत्र शुद्ध एकादशीस म्हणजे कामदा एकादशीस ही यात्रा भरते. दुसरी, आषाढी यात्रा. ही पंढरीतील महायात्रा म्हणून ओळखली जाते. आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशीस ही यात्रा भरते. या एकादशीस देवशयनी एकादशी म्हणतात. भगवंत या एकादशीपासून शयन करतात. आषाढी एकादशीपासून चातुर्मास चालू होतो. चातुर्मासात अधिकाधिक विठ्ठल गुणांचं, रूपाचं श्रवण कीर्तन करून भक्त विठ्ठल प्राप्तीसाठी प्रयत्न करतात. त्यामुळे आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. यानंतरची यात्रा म्हणजे वारी असते कार्तिकी यात्रा. कार्तिकी यात्रा ही कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीस पंढरपुरात साजरी केली जाते. देवशयनी एकादशीला झोपी गेलेले भगवंत या दिवशी उठतात. या उत्सवात चंद्रभागेच्या वाळवंटात ठिकठिकाणी कीर्तन प्रवचन सुरू असतं. आणि आता येते ती माघी यात्रा. माघी यात्रा माघ महिन्यातील शुद्ध एकादशीच भरते. या एकादशीस जया एकादशी म्हणतात. त्यामुळे भक्तित्वाचा आविष्कार, प्रेमसुखाची अनुभूती म्हणजे पंढरीची वारी. जीवनातील सारी दुःख विसरून आनंद डोह बनून आनंद तरंग अनुभवण्याची स्थिती म्हणजे पंढरीची वारी. आता पंढरपूरची सफर केल्यानंतर तिथे जायचं कसं? पंढरपूर हे शहर सोलापूर जिल्ह्यात असून भौगोलिकदृष्ट्या ते पश्चिम महाराष्ट्रात येतं. त्यामुळे तुम्ही बाय रोड देखील जाऊ शकता. तसंच पंढरपूर दक्षिण मध्य रेल्वे मार्गावरील कुर्डुवाडी या रेल्वे जंक्शनने जोडलेला आहे. तसंच मिरज पंढरपूर रेल्वे मार्गाने देखील जोडलेला आहे. त्याचबरोबर हवाई मार्गे तुम्ही पंढरपूरला येऊ शकता. पंढरपूरपासून जवळ असणारी विमानतळं आहेत सोलापूर
आणि पुणे. तसंच तुम्ही बसने देखील जाऊ शकता. त्याचबरोबर इथे राहण्यासाठी भक्त निवासाची सोय मंदिर व्यवस्थापनाने केली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास, वेदांत भक्त निवास, तसंच व्हिडिओकॉन भक्त निवास या ठिकाणी देखील तुम्ही राहू शकता. त्यामुळे अशा या भारताची दक्षिण काशी आणि महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या पवित्र तीर्थक्षेत्राला नक्की भेट द्या. जय हरी विठ्ठल.